सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हार कंगन तयार, धुळ्यासह परराज्यात मोठी मागणी। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धुळ्यातल्या कारागिरांनी हार कंगन बनवण्याचे काम युद्ध पातळीवर करून हार कंगन तयार करण्यात आले। यंदा साखरेच्या दरात वाढ जरी झाली असली तरी विक्रेत्यांनी मात्र त्यात कसलीही वाढ केली नसल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे। गुढीपाडव्याच्या सणाला हार कंगनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे गेल्या 15-20 दिवसांपासून धुळ्यातल्या कारागिरांकडून हार कंगन बनवण्याचं काम करण्यात आलंय। सध्याच्या स्थितीला हार कंगन तयार झालं असून 80 ते 85 रुपये दराने हार कंगनाची विक्री केली जाते। धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र व परराज्यात देखील धुळ्याच्या हार कंगनाला मोठी मागणी आहे, त्यामुळे परराज्यात देखील धुळ्याचाच माल विकला जातो अशी माहिती व्यापाऱ्याने दिली आहे। मी धुळेकर आणि सर्व भाविकांना गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आणि गेल्या मी 25 वर्षापासून होळीचे आडे कंगन आणि गुढीपाडव्यासाठी लागणारे हार आम्ही स्वतः तयार करतो। यावर्षी साखरेचे भाव जास्त असल्यामुळे आणि तेच भाव विकले 80 ते 85 रुपये प्रमाणे आम्ही होलसेल विक्री करतो। आणि आमच्याकडे पालघर, बोईसर, गुजरात आणि आजूबाजूचे जे काही आसपास खेडे आहेत त्यांच्याकडे सर्व व्यापारी येतात आणि योग्य भावात आमच्याकडून माल घेऊन जातात। आमच्या हा काय जे बी आहे व्यवसाय आमचे कमीत कमी 25 ते 26 वर्षापासून हे आमचं काम चालू आहे। आणि ही फॅमिली स्वतः आमची घरचीच आहे, बाहेरगावची कोणतीच फॅमिली नाही, आम्ही स्वतः हा काम करतो। यावर्षी साखरेचे भाव ते मागच्या वर्षी 37 रुपये 36 रुपये होती, यावर्षी 40 ते 42-43 रुपयापर्यंत साखर आहे, तरी आम्ही तेच भाव ठेवलेला आहे। आणि भाव असं तेच भाव आम्ही ठेवलेला आहे। आणि सर्व आसपासचे आजूबाजूचे खेडेचे लोक आसपासचे आमच्याकडे येतात आणि योग्य भावात आमच्याकडून माल घेऊन जातात। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।